नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण त्रिकोणमिती म्हणजेच ट्रिग्नोमेट्री बद्दल माहिती घेऊया. याआधी इयत्ता 9वी मध्ये आपण काही सूत्र आणि त्रिकोणमिती बद्दल प्राथमिक माहिती घेतलेली आहे. आता त्याच माहितीच्या आधारे आणि काही नवीन सूत्राच्या आधारे आपण सराव संच 6.1 सोडवूया. उदाहरण 1. जर sin θ बरोबर 7/25 तर cos θ व tan θ च्या किमती काढा. रीत. आपल्याला sin θ दिलेले आहे 7/25 आणि आपल्याला एक मूलभूत सूत्र माहिती आहे sin वर्ग θ अधिक cos वर्ग θ बरोबर 1. आपल्याला cos θ ची किंमत काढायची आहे म्हणून sin वर्ग आपण पक्षांतर केला तर cos वर्ग θ बरोबर 1 वजा sin वर्ग θ. cos वर्ग θ बरोबर 1 वजा sin ची किंमत आपल्याला दिलेली आहे 7/25 म्हणून 7/25 चा वर्ग. cos वर्ग θ बरोबर 1/1 वजा 49/625. 7 चा वर्ग येतो 49 आणि 25 चा वर्ग 625 म्हणून cos वर्ग θ बरोबर आता या ठिकाणी अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी माहिती आहे 625 गुणिले 1 म्हणजे 625 वजा 49/625 म्हणून cos वर्ग θ बरोबर आता यांची वजाबाकी येते 576/625 म्हणून cos θ. आता दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ माहिती आहेत. 576 चे वर्गमूळ येते 24 आणि 625 चे वर्गमूळ येते 25 म्हणून cos θ बरोबर 24/25. tan θ बरोबर sin θ छेद cos θ म्हणून tan θ बरोबर sin θ ची किंमत आहे 7/25 हे 7/25 आणि cos θ ची किंमत आहे 24/25 म्हणजे 24/25. आता 25 आणि 25 कॅन्सल होतात. tan θ बरोबर आपल्याला 7/24 मिळतात. उदाहरण 2. जर tan θ बरोबर 3/4 तर sec θ आणि cos θ च्या किमती काढा. आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे sec वर्ग θ बरोबर 1 अधिक tan वर्ग θ. आता sec वर्ग θ बरोबर 1 अधिक tan ची किंमत माहिती आहे 3/4 3/4 चा वर्ग म्हणून sec वर्ग θ बरोबर पहा 3 चा वर्ग येतो 9 आणि 4 चा वर्ग येतो 16 म्हणून 16 अधिक 9 16 अधिक 9/16 म्हणून sec वर्ग θ बरोबर 25/16 म्हणून sec θ बरोबर 5/4 आणि sec θ या ठिकाणी आपल्याला मिळाले 5/4. उदाहरण 3. जर cot θ बरोबर 40/9 तर cosec θ व sin θ च्या किमती काढा. आता आपल्याला माहिती असलेले सूत्र आहे cosec वर्ग θ बरोबर 1 अधिक cot वर्ग θ. हे सूत्र माहिती असणे खूप गरजेचे आहे. आता cosec वर्ग θ बरोबर 1 अधिक cot वर्ग θ आणि cot ची किंमत आपल्याला दिलेली आहे 40/9 40/9 चा वर्ग म्हणून cosec वर्ग θ बरोबर 1 अधिक या ठिकाणी 40 चा वर्ग येतो 1600/81 आणि तिरकस गुणाकार करा 81 गुणिले 1 बरोबर 81 अधिक 1600/81 म्हणून cosec वर्ग θ बरोबर 1681/81 म्हणून आपल्याला cosec θ मिळाला. दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेतल्यानंतर 41/9 म्हणजे आपल्याला cosec θ ची किंमत मिळाली. तर sin θ ची किंमत काढूया. आता cosec θ आणि sin θ यामध्ये संबंध आहे. cosec θ चा व्यस्त येतो sin θ म्हणून आपण cosec θ चा व्यस्त लिहिला sin θ म्हणून याचा पण व्यस्त लिहा 41/9 चा व्यस्त येतो 9/41. उदाहरण 4. 5 sec θ वजा 12 cosec θ बरोबर 0 तर sec θ cos θ आणि sin θ च्या किमती काढा. बघा आता 5 sec θ बरोबर वजा 12 cosec θ बरोबर 0. आता आपण पक्षांतर करूया 12 cosec θ उजव्या बाजूला घेतलात तर 5 sec θ बरोबर 12 cosec θ. आता या cosec आणि sec यांना sin cos च्या स्वरूपात लिहूया. sec θ म्हणजे 1/cos θ आणि cosec θ म्हणजे 1/sin θ. म्हणजेच आता या ठिकाणी मिळेल आपल्याला sin पक्षांतर करून आपण पक्षांतर केला तर ते अंशस्थानी येतील आणि हे 5 जर पक्षांतर केले तर ते छेदस्थानी येतील म्हणून sin θ छेद cos θ बरोबर 12/5 आणि sin θ छेद cos θ म्हणजेच tan θ. tan θ बरोबर 12/5. आता आपण tan θ मिळवला तर tan θ आणि sec θ यांचा संबंध आपल्याला sec θ काढायचा आहे म्हणून sec वर्ग θ बरोबर 1 अधिक tan वर्ग θ. आता tan θ ची आपण किंमत घालूया 12/5 म्हणून 1 अधिक 12/5 चा वर्ग म्हणून sec वर्ग θ बरोबर
आता याचा 5चा वर्ग येतो 25, म्हणून हे 25 अधिक 144 छेद 25, म्हणून सेक वर्ग थिटा मिळतो आपल्याला 169 छेद 25. आता दोन्ही बाजूचा जर वर्गमूळ घेतला तर सेक थिटा बरोबर 13 छेद 5 आणि सेक थिटाचा व्यस्त येतो कॉस थिटा. मग जर आपण डाव्या बाजूला जर व्यस्त केला तर उजव्या बाजूला देखील व्यस्त लिहा. कॉस थिटा बरोबर 3 छेद 13 सॉरी 5 छेद 13. आता आपल्याला एक सूत्र माहिती आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. कारण कॉस थिटा आपल्याला माहिती आहे. आता आपल्याला साइन थिटा काढायचा आहे, म्हणून कॉस आणि साइन मधला संबंध असणारे एक सूत्र आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्गची किंमत, कॉसची किंमत आहे 5 छेद 13, म्हणून 5 छेद 13 चा वर्ग. आता 13चा वर्ग येतो 169, म्हणून 169 गुणिले 1 बरोबर 169 वजा 125 छेद 169, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 144 छेद 69. या ठिकाणी 25 आहेत, 125 नाही, म्हणून साइन थिटा बरोबर 12 छेद 13. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं. उदाहरण 5. जर टॅन थिटा बरोबर 1 तर साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटाची किंमत काढा. पहा, आपल्याला त्यांनी दिलेलं आहे टॅन थिटा बरोबर 1 ही माहिती आपल्याला दिलेली आहे. आपल्याला एक सूत्र माहिती आहे सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. मग आपण 1 अधिक टॅन थिटाची किंमत आहे 1, 1 चा वर्ग 1 येतो, म्हणून सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक 1 बरोबर 2. आता जर वर्गमूळ घेतलं तर सेक थिटा बरोबर वर्गमुळात 2 मिळतात. आता सेक आणि कॉसचा संबंध माहिती आहे आपल्याला, सेक थिटाचा व्यस्त येतो कॉस थिटा, म्हणून कॉस थिटा, तसा याचा पण व्यस्त घ्या 1 छेद वर्गमुळात 2. आता आपल्याला जर कॉस थिटा मिळालेला असेल तर साइन थिटा काढता येतो, कारण कॉस थिटा आणि साइन थिटाचा संबंध दर्शवणार एक सूत्र आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. त्याच्यावरून आपण असं लिहितो साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉस वर्ग थिटा, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा कॉसची किंमत आहे 1 छेद वर्गमुळात 2, म्हणून 1 छेद वर्गमुळात 2 चा वर्ग, म्हणून साइन वर्ग थिटा बरोबर 1 वजा, पहा 1 चा वर्ग 1 आणि वर्गमुळात 2 चा वर्ग येतो 2, म्हणून 1 मधून 1 छेद 2 वजा केल्यास साइन वर्ग थिटा बरोबर 1 छेद 2 मिळतात. आता जर दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 2 चं वर्गमूळ येतं वर्गमुळात 2 आणि 1 चं वर्गमूळ 1, म्हणून साइन थिटा बरोबर 1 छेद वर्गमुळात 2. आता आपल्याला या ठिकाणी कोसेक थिटा पण पाहिजेत. सेक थिटा तर आपल्याला पाहिजे आहे तो मिळवलेलाच आहे, कारण टॅन थिटाच्या व्यस्तवरून सेक थिटा मिळाला आणि साइन थिटाच्या व्यस्तवरून आपल्याला कोसेक थिटा मिळतो, म्हणून कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 2. आता या सूत्रामध्ये या आपण काढलेल्या किमती घालायच्या आहेत. साइन थिटा अधिक कॉस थिटा छेद सेक थिटा अधिक कोसेक थिटा. साइन थिटा बरोबर 1 छेद वर्गमुळात 2 आणि कॉस थिटा या ठिकाणी पहा कॉस थिटा बरोबर सुद्धा 1 छेद वर्गमुळात 2. सेक थिटा बरोबर वर्गमुळात 2 आपण इथं पाहिलेलं आहे आणि पुन्हा कोसेक थिटा बरोबर वर्गमुळात 2. आता हा वरचा भाग जो अंशस्थानचा आहे मी या ठिकाणी सोडवलेला आहे. पहा 1 छेद वर्गमुळात 2 अधिक 1 छेद वर्गमुळात 2, छेद समान असल्यामुळे तो एकदाच लिहिला आणि अंशांची बेरीज झाली 2 छेद वर्गमुळात 2. मग आता या ठिकाणी छेदस्थानचं वर्गमुळाचं चिन्ह काढायचं असेल, म्हणजेच परिमेय संख्या करायची असेल छेद, तर आपल्याला अंशाला म्हणजे छेदाचे परिमेयीकरण करावं लागतं, म्हणून अंशाला छेदाला वर्गमुळात 2 ने गुणलात. तर 2 ही संख्या पहा आपण कशी लिहिली, 2 म्हणजेच वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2. या ठिकाणी छेदाचं परिमेयीकरण न करता या ठिकाणी 2 चे मी अवयव लिहिले, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 कॅन्सल होतात. छेदाचं परिमेयीकरण करून देखील आपल्याला हे सोडवता येईल, जे वर्गमुळात 2 मिळाले. म्हणून पुढच्या स्टेपला पहा, हा अंश जो आहे वर्गमुळात 2 लिहिला, छेदस्थानी वर्गमुळात 2 अधिक वर्गमुळात 2 म्हणजे 2 वेळा वर्गमुळात 2 आहेत. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 कॅन्सल झाले म्हणजे आपल्याला दिलेली बेरीज मिळते 1 छेद 2. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण 6व्या प्रश्नाकडे वळूया आणि या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला सिद्ध करायचे आहेत. पहा, आणि याच्यामध्ये या 6व्या प्रश्नामध्ये आपल्याला 10 उपप्रश्न दिलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला,
साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा बरोबर सेक थिटा सिद्ध करायचं आहे. आपण याची डावी बाजू घेतली. डावी बाजू बरोबर साइन वर्ग थिटा छेद कॉस थिटा अधिक कॉस थिटा घेतलेले आहेत. आता आपल्याला अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी करता येते. अगदी त्याचप्रमाणे या ठिकाणी कॉस थिटा गुणिले कॉस थिटा केलात की कॉस वर्ग थिटा मिळतो. साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा. परंतु आपल्याला सूत्र माहिती आहे साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. म्हणून या ठिकाणी अंश 1 लिहायचा. 1 छेद कॉस थिटा. म्हणून डावी बाजू मिळाली आपल्याला 1 छेद कॉस थिटा. परंतु आपल्याला कॉस आणि सेकचा देखील संबंध माहिती आहे. 1 छेद कॉस थिटा म्हणजे सेक थिटा, कारण सेक थिटाचा व्यस्त 1 छेद कॉस थिटा. बघा आता या ठिकाणी आपण डावी बाजू घेतली आणि डावी बाजू सेक थिटा सिद्ध केली आणि उजवी बाजू आपल्याला सिद्ध करायचे सेक थिटा आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध होतं. उदाहरण 2 कॉस वर्ग थिटा अधिक 1 अधिक टॅन वर्ग थिटा बरोबर 1 सिद्ध करायचं आहे. या ठिकाणी सुद्धा डावी बाजू घेतली आपण. डावी बाजू बरोबर कॉस वर्ग थिटा 1 अधिक टॅन वर्ग थिटा. डावी बाजू बरोबर पहा कॉस वर्ग थिटा 1 अधिक टॅन वर्ग थिटा म्हणजेच सेक वर्ग थिटा. या ठिकाणी पहा हे सूत्र वापरलेलं आहे, कारण की सेक वर्ग थिटा बरोबर 1 अधिक टॅन वर्ग थिटा. आता कॉस वर्ग थिटा आहे तसा लिहिला. सेकचा व्यस्त आपल्याला माहिती आहे, सेकचा व्यस्त 1 छेद कॉस, म्हणून 1 छेद कॉस वर्ग थिटा लिहिला. कॉस वर्ग आणि कॉस वर्ग कॅन्सल होतो, म्हणजेच डावी बाजू बरोबर 1 मिळाली आणि ही उजव्या बाजू बरोबर आहे. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध होतं. उदाहरण 3 वर्गमुळात 1 वजा साइन थिटा छेद 1 अधिक साइन थिटा बरोबर सेक थिटा वजा टॅन थिटा हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. आता डावी बाजू घेतली. वर्गमुळात 1 वजा साइन थिटा छेद 1 अधिक साइन थिटा. आता या ठिकाणी अंशाला छेदाला पहा आपण 1 वजा साइन थिटाने गुणलेलं आहे. म्हणजे आपल्याला माहिती आहे कुठल्याही गुणोत्तराला आपण अंशाला छेदाला एकाच संख्येने गुणू शकतो किंवा भागू शकतो. तसे या ठिकाणी अंशाला छेदाला आपण 1 वजा साइन थिटाने गुणलेलं आहे. तर या ठिकाणी 1 वजा साइन थिटा गुणिले 1 वजा साइन थिटा बरोबर 1 वजा साइन थिटा कंसाचा वर्ग. आणि या ठिकाणी पहा 1 अधिक साइन थिटा आणि 1 वजा साइन थिटा. मग आपल्याला एक सूत्र माहिती आहे, एका कंसात a अधिक b गुणिले a वजा b बरोबर a वर्ग वजा b वर्ग, म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. त्याप्रमाणे मिळतो 1 वजा साइन वर्ग थिटा, जे पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, पुन्हा 1 वजा साइन वर्ग थिटा. पण आपल्याला मूलभूत सूत्रावरून माहिती आहे 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजेच कॉस वर्ग थिटा. म्हणून या ठिकाणी 1 वजा साइन वर्ग थिटाच्या ऐवजी आपण कॉस वर्ग थिटा लिहिला. म्हणून आपल्याला मिळाले 1 वजा साइन थिटा कंसाचा वर्ग छेद कॉस वर्ग थिटा. आता या ठिकाणी आपण पहा वर्ग आणि वर्गमूळ आहे. वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होतात, मग आपल्याला राहिले फक्त 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. आता कॉस याचा छेद वेगळा करूया. 1 वजा साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच 1 छेद कॉस थिटा वजा साइन थिटा छेद कॉस थिटा. 1 छेद कॉस थिटा म्हणजेच पहा सेक थिटा हे माहिती आहे आपल्याला, कारण कॉस थिटा आणि सेक थिटा एकमेकांचे व्यस्त आहेत. आणि या ठिकाणी साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा आहे. म्हणून डावी बाजू बरोबर सेक थिटा वजा टॅन थिटा, म्हणजेच डावी बाजू ही उजव्या बाजू इतके आहे हे सिद्ध होतं. उदाहरण 4 सेक थिटा वजा कॉस थिटा गुणिले कॉट थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल टू टॅन थिटा गुणिले सेक थिटा आपल्याला सिद्ध करायचं आहे. डावी बाजू घेतली पुन्हा एकदा. सेक थिटा वजा कॉस थिटा गुणिले कॉट थिटा अधिक टॅन थिटा. आधी सेक कॉट आणि टॅन यांना आपण साइन कॉसच्या स्वरूपात लिहूया. कोणतीही गणित आपण साइन कॉसच्या स्वरूपात लिहिली तर आपल्याला सोडवताना थोडेसे सोपे जाते, म्हणून आपण साइन कॉस मध्ये रूपांतर करू. सेक थिटा म्हणजे 1 छेद कॉस थिटा वजा कॉस थिटा आहे तसा लिहिला. कॉट थिटा म्हणजे कॉस थिटा छेद साइन थिटा आणि टॅन थिटा म्हणजे साइन थिटा छेद कॉस थिटा. आता या ठिकाणी पहा कॉस थिटा गुणिले कॉस थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा, म्हणून 1 वजा कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा. आणि इथं पहा साइन गुणिले साइन साइन वर्ग, कॉस गुणिले कॉस कॉस वर्ग, म्हणून कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा छेद साइन थिटा कॉस थिटा.
आता आपल्याला माहिती आहे अजून एक सूत्र, 1 वजा कॉस वर्ग थिटा म्हणजेच साइन वर्ग थिटा आणि कॉस थिटा आहे तसा लिहिला. या ठिकाणी साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 म्हणून 1 छेद साइन थिटा कॉस थिटा. साइन वर्ग थिटा म्हणजे साइन थिटा गुणिले साइन थिटा छेद कॉस थिटा आहे तसं लिहिले आणि हे पद आहे तसं लिहिलं 1 छेद साइन थिटा कॉस थिटा. पण हा साइन थिटा आणि हा साइन थिटा कॅन्सल होतो म्हणजेच आपल्याला मिळाले साइन थिटा छेद कॉस थिटा गुणिले 1 छेद कॉस थिटा. परंतु साइन थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू सिद्ध होते. उदाहरण 5, कॉट थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कोसेक थिटा गुणिले सेक थिटा हे सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा डावी बाजू घेतली आपण, कॉट थिटा अधिक टॅन थिटा. मग डावी बाजू आता पुन्हा एकदा साइन कॉसच्या स्वरूपात लिहूया ना. कॉट थिटा म्हणजेच कॉस थिटा छेद साइन थिटा आणि पुन्हा साइन थिटा छेद टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा. पुन्हा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपल्याला माहिती आहे तसं या ठिकाणी तिरकस गुणाकार करा. साइन गुणिले साइन साइन वर्ग, कॉस गुणिले कॉस कॉस वर्ग म्हणून कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटा. छेदस्थानी आहेत तसे कॉस थिटा साइन थिटा लिहिलेले आहेत. परंतु साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आपल्याला माहिती आहे म्हणून या ठिकाणी 1 लिहिला छेद साइन थिटा गुणिले कॉस थिटा. परंतु 1 छेद साइन थिटा आणि 1 छेद कॉस थिटा या किमती माहिती आहेत. 1 छेद साइन थिटा म्हणजेच कोसेक थिटा आणि 1 छेद कॉस थिटा म्हणजेच सेक थिटा. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू पहा ही सिद्ध झालेली आहे. उदाहरण 6, 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा हे सिद्ध करायचं आपल्याला. म्हणून याची डावी बाजू घेतली 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटा. आता पहा 1 छेद सेक थिटा वजा टॅन थिटाला अंशाला छेदाला आपण सेक थिटा अधिक टॅन थिटाने गुणूया. एखाद्या गुणोत्तराला आपण एकाच संख्येने अंशाला छेदाला गुणू शकतो किंवा एकाच संख्येने भागू शकतो. आपण या ठिकाणी गुणलेलं आहे. मग 1 गुणिले कोणतीही संख्या बरोबर तीच संख्या येते म्हणून या ठिकाणी सेक थिटा अधिक टॅन थिटा मिळतात. आता छेदाच्या बाबतीत पहा, पहिल्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद आणि दुसऱ्या कंसात पहिले पद अधिक दुसरे पद आहे म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. आपल्याला सूत्र माहिती आहे, एका कंसात ए वजा बी दुसऱ्या कंसात ए अधिक बी असेल ते ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र माहिती आहे. त्या सूत्रानुसार आपण सेक वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा लिहिले. परंतु सेक वर्ग थिटा म्हणजेच 1 अधिक टॅन वर्ग थिटा माहिती आहे आपल्याला म्हणून सेक वर्गच्या ठिकाणी आपण 1 अधिक टॅन वर्ग थिटा ही किंमत लिहिली आणि वजा टॅन वर्ग थिटा आहेत तसे लिहिले. मग पुढची स्टेप पहा, सेक थिटा अधिक टॅन थिटा आणि या ठिकाणी अधिक टॅन वर्ग थिटा वजा टॅन वर्ग थिटा कॅन्सल झाले म्हणजे 1 राहिला. म्हणजेच आपल्याला डावी बाजू बरोबर सेक थिटा अधिक टॅन थिटा मिळाले म्हणजेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू. उदाहरण 7, आता या उदाहरण 7 मध्ये पहा, साइनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा बरोबर 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा हे सिद्ध करायचं आहे. डावी बाजू घेतली आपण साइनचा चौथा घात थिटा वजा कॉसचा चौथा घात थिटा. आपण ए चा चौथा घात असेल तर आपण लिहितो ए चा वर्ग चा वर्ग. तसं या ठिकाणी साइनचा वर्ग चा वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा चा वर्ग. आता या ठिकाणी पुन्हा एकदा सूत्र आपल्याला माहिती आहे, पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. पण या ठिकाणी पहिलं पद आहे साइन वर्ग थिटा आणि दुसरं पद आहे कॉस वर्ग थिटा म्हणून पहिल्या कंसात आपण लिहिले पहिले पद अधिक दुसरे पद. पहिले पद आहे साइन वर्ग थिटा आणि दुसरे पद आहे कॉस वर्ग थिटा. पहिले पद अधिक दुसरे पद. दुसऱ्या कंसात पहिले पद वजा दुसरे पद साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा. आपल्याला हे सूत्र माहिती आहे पहा पुन्हा एकदा, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1 आणि साइन वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा आहेत तसे लिहिले. परंतु साइन वर्ग थिटा म्हणजेच काय, 1 वजा कॉस वर्ग थिटा आणि हे वजा कॉस वर्ग थिटा आहेत तसे लिहिले आपण. म्हणून 1 वजा कॉस वर्ग थिटा वजा कॉस वर्ग थिटा म्हणजेच 1 वजा 2 कॉस वर्ग थिटा आपल्याला मिळतात म्हणजे ही उजवी बाजू सिद्ध होते. म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध होतं. उदाहरण 8, सेक थिटा अधिक टॅन थिटा बरोबर कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा हे सिद्ध करायचं आहे. आपण डावी बाजू घेतली सेक थिटा अधिक टॅन थिटा
परंतु टॅन थिटा म्हणजेच साइन थिटा छेद कॉस थिटा आणि सेक थिटा म्हणजेच 1 छेद कॉस थिटा, सेक थिटाचा व्यस्त. आता या ठिकाणी पहा, आपल्याला एक माहिती आहे, अपूर्णांकांचा छेद समान असेल तर तो एकदाच लिहितात आणि बेरीज असेल तर बेरीज, वजाबाकी असेल तर वजाबाकी, म्हणून 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटा मिळाले. आता या ठिकाणी 1 अधिक साइन थिटा छेद कॉस थिटाला अंशाला छेदाला आपण 1 वजा साइन थिटाने गुणूया. आपण अंशाला छेदाला एकाच पदाने गुणू शकतो, माहिती आहे आपल्याला. मग अंशस्थानी मिळाले 1 अधिक साइन थिटा वजा 1 वजा साइन थिटा, म्हणजेच आपल्याला सूत्र माहिती आहे, ए अधिक बी गुणिले ए वजा बी बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग. या ठिकाणी 1 चा वर्ग लिहिलेला नाही, कारण 1 चा वर्ग 1च येतो, म्हणून 1 वजा साइन वर्ग थिटा, पायाची किंमत मिळाली, छेद कॉस थिटा आणि 1 वजा साइन थिटा आहे तसे लिहिले. परंतु 1 वजा साइन वर्ग थिटा म्हणजेच काय, कॉस वर्ग थिटा, आणि छेद आहे तसाच लिहिला. आता हा एक कॉस वर्ग थिटा आणि कॉस थिटा, कॉस वर्ग थिटा छेद कॉस थिटा म्हणजेच कॉस थिटा शिल्लक राहतो, कारण कॉस वर्ग थिटा म्हणजेच कॉस थिटा गुणिले कॉस थिटा, एक कॉस थिटा गेला की छेदस्थानचा एक गेला की कॉस थिटा राहतो, कॉस थिटा छेद 1 वजा साइन थिटा. पहा, आपण डावी बाजू घेतली आणि उजवी बाजू या ठिकाणी सिद्ध केली, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू. उदाहरण 9 पहा, या ठिकाणी टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2 ही किंमत आपल्याला दिलेली आहे. तर टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा हे आपल्याला दाखवायचं आहे. बघू आपण, टॅन थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा बरोबर 2. आता या समीकरणाच्या दोन्ही बाजूचा वर्ग केला तर पहा, ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक 2ab अधिक बी वर्ग, या सूत्रानुसार पहिल्या पदाचा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग बरोबर 2 चा वर्ग 4 येतो. तर या ठिकाणी टॅन थिटा आणि टॅन थिटा कॅन्सल झाले, म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 2 अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4. मग हे 2 जर पक्षांतर केले तर आपल्याला मिळतात टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 4 वजा 2, म्हणून टॅन वर्ग थिटा अधिक 1 छेद टॅन वर्ग थिटा बरोबर 2 हे सिद्ध होतं. या ठिकाणी उदाहरण 10, टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए चा वर्ग अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट वर्ग ए चा वर्ग बरोबर साइन ए अधिक कॉस ए हे सिद्ध करायचं आहे आपल्याला. इथं देखील आपण डावी बाजू घेतलेली आहे. पहा, टॅन ए छेद 1 अधिक टॅन वर्ग ए चा वर्ग अधिक कॉट ए छेद 1 अधिक कॉट वर्ग ए चा वर्ग. आता आपल्याला काही सूत्र आहेत पहा, या ठिकाणी साइन ए कॉस ए, टॅन ए म्हणजेच या ठिकाणी समान रंगाने दाखवलेले आहेत पहा, टॅन ए म्हणजेच साइन ए छेद कॉस ए, म्हणजे ज्या ठिकाणी टॅन आहे त्या ठिकाणी आपण साइन ए कॉस ए लिहिला, आणि कॉट ए म्हणजेच कॉस ए छेद साइन ए, आणि या ठिकाणी 1 अधिक टॅन वर्ग ए म्हणजेच सेक वर्ग ए, म्हणजे हा सेक वर्ग ए चा वर्ग म्हणजेच सेकचा चौथा घात ए, आणि 1 अधिक कॉट वर्ग ए, या ठिकाणी पहा सेक वर्ग बरोबर 1 अधिक टॅन वर्ग, या ठिकाणी 1 अधिक टॅन वर्ग आहे तिथं आपण लिहायचं सेक वर्ग ए, हा झाला सेक वर्ग ए चा वर्ग म्हणजे सेकचा चौथा घात ए अधिक कोसेकचा चौथा घात ए. तर या ठिकाणी अंश तसेच ठेवलेले आहेत. सेक वर्ग थिटा, आता सेकचा पहा, सेकचा व्यस्त येतो 1 छेद कॉस, म्हणजे ज्या ठिकाणी सेक आहे त्या ठिकाणी 1 छेद कॉस लिहिला, आणि कोसेक आहे त्या ठिकाणी 1 छेद साइन दिला, म्हणजे 1 छेद कॉसचा चौथा घात ए आणि 1 छेद साइनचा चौथा घात ए. आता हा भाग पण पहिला भाग पहा, साइन ए छेद कॉस ए भागिले आता हा पार्ट फक्त एकच भाग बघा, साइन ए छेद कॉस ए भागिले 1 छेद कॉसचा चौथा घात ए, आणि अधिक हे अधिकचं चिन्ह घेतलं, कॉस ए छेद साइन ए भागिले 1 छेद साइनचा चौथा घात ए. साइन ए कॉस ए आहे तसे लिहिले, गुणिले 1 छेद कॉसचा
भागिले आहेत पहा, या ठिकाणी गुणिले केलात की ही संख्या व्यस्त होते, म्हणून गुणिले कॉसचा चौथा घात ए. तसं या ठिकाणी देखील कॉस ए छेद साइन ए, हे भागिलेला आपण गुणिले लिहिले म्हणजे साइनचा चौथा घात ए. आता यातला कॉस आणि हा कॉसचा चौथा घात, कॉसचा चौथा घात म्हणजेच कॉस ए गुणिले कॉस क्यूब ए. मग कॉस ए गेले तर कॉस क्यूब ए राहणार. या ठिकाणी देखील साइनचा चौथा घात ए म्हणजे साइन ए गुणिले साइनचा घन ए. मग साइन ए कॅन्सल झाले तर कॉस ए गुणिले साइन घन ए शिल्लक राहतात. या ठिकाणी साइन घन ए. आता याच्यात पण साइन ए कॉस ए आहे आणि याच्यात पण साइन ए कॉस ए आहे, म्हणून एक साइन ए कॉस ए बाहेर घेतला तर या ठिकाणी फक्त कॉस वर्ग ए राहतील आणि या ठिकाणी साइन वर्ग राहतील. परंतु साइन वर्ग ए अधिक कॉस वर्ग ए बरोबर 1, म्हणून या ठिकाणी एक गुणिले कोणतीही संख्या बरोबर तीच संख्या येते, म्हणून डावी बाजू बरोबर साइन ए गुणिले कॉस ए. हे आपल्याला सिद्ध करायचं होतं, हे सिद्ध झालेलं आहे. जेच डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे सिद्ध होतं. उदाहरण 11, सेकचा चौथा घात ए गुणिले 1 अधिक साइनचा चौथा घात ए कंस पूर्ण वजा 2 टॅन वर्ग ए बरोबर 1 हे सिद्ध करायचं आहे. आता या ठिकाणी आपण डावी बाजू लिहिलेली आहे पुन्हा. आता सेकचा चौथा घात ए, सेकचा व्यस्त येतो 1 छेद कॉस ए, म्हणून या सेकच्या ऐवजी आपण लिहितो 1 छेद कॉसचा चौथा ए. 1 चा पहा साइनचा चौथा घात आपण लिहू शकतो, ए चा चौथा घात कसं लिहितो आपण, ए चा वर्ग, तसं साइनचा चौथा घात लिहितो साइन वर्ग ए चा वर्ग, आणि इथं 1 म्हणजेच 1 चा चौथा घात म्हणजेच 1 चा वर्ग आणि वजा 2 टॅन ए, टॅनचे माहिती आपल्याला, टॅन म्हणजेच साइन छेद कॉस, म्हणून साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए. आता या ठिकाणी 1 छेद कॉसचा चौथा घात हे आहे तसं ठेवलं आपण. आता पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, या सूत्रानुसार पहिल्या कंसात पहिले पद म्हणजेच 1 चा वर्ग अधिक दुसरे पद म्हणजेच साइन वर्ग ए, आणि दुसऱ्या कंसात पहिले पद म्हणजे 1 चा वर्ग वजा दुसरे पद म्हणजे साइन वर्ग ए, आणि वजा 2 साइन वर्ग कॉस वर्ग ए आहे तसे लिहिले. आता या ठिकाणी 1 छेद कॉसचा चौथा घात कसा लिहिला पहा, कॉसचा वर्ग ए गुणिले कॉस वर्ग ए, कॉस वर्ग ए गुणिले कॉस वर्ग ए म्हणजेच कॉसचा चौथा घात. आता 1 अधिक साइन वर्ग ए आहे तसेच ठेवले, परंतु 1 वजा साइन वर्ग ए, 1 चा वर्ग म्हणजे 1 हे लक्षात ठेवायचं आपल्याला. 1 वजा साइन वर्ग ए म्हणजेच कॉस वर्ग ए, इथं आपल्याला माहिती आहे, म्हणून याच्या ऐवजी आपण कॉस वर्ग ए लिहिला. वजा या ठिकाणी पहा समान रंगाने दाखवले आहेत, त्या ठिकाणी ती सूत्र वापरलेले आहेत. वजा 2 साइन वर्ग ए कॉस वर्ग ए. आता या ठिकाणी आपण पाहूया, हा कॉस वर्ग ए आणि हा कॉस वर्ग ए कॅन्सल झाले तर 1 कॉस वर्ग ए शिल्लक राहिलेला आहे, आणि कंसात 1 अधिक साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए कॉस वर्ग ए. आता इथं काळजीपूर्वक पहा, इथं बेरीज आहे, वजाबाकी आहे. हा पहिला भाग झाला आणि हा दुसरा भाग, दोन्हींच्या अपूर्णांकांचा छेद समान आहे, कॉस वर्ग आणि कॉस वर्ग, म्हणून कॉस वर्ग ए आणि या ठिकाणी कॉस वर्ग ए लिहिलेला आहे. आता 1 गुणिले कोणतीही संख्या म्हणजे तेच पद येतं, म्हणून 1 वर्ग अधिक साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए आणि 2 साइन वर्ग ए छेद कॉस वर्ग ए, दोन्हींचा छेद समान असल्यामुळे एकदाच लिहिला, म्हणून या ठिकाणी पहा 1 चा वर्ग 1 येतो, 1 अधिक साइन वर्ग ए वजा 2 साइन वर्ग ए. 2 साइन वर्ग ए मधून 1 साइन वर्ग ए जातो, कारण चिन्ह भिन्न असल्यामुळे वजाबाकी करायची, म्हणून 1 वजा साइन वर्ग ए मिळाला आपल्याला, मोठ्या पदाचं चिन्ह दिलं, छेद कॉस वर्ग ए. पण आपल्याला माहिती आहे 1 वजा साइन वर्ग ए म्हणजेच कॉस वर्ग ए, म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा आपण लिहिले कॉस वर्ग ए, आणि कॉस वर्ग ए छेद कॉस वर्ग ए बरोबर 1 म्हणजेच उजवी बाजू सिद्ध झाली, म्हणून डावी बाजू बरोबर उजवी बाजू हे आपल्याला दाखवता येतं. उदाहरण 11, टॅन थीटा छेद सेक थीटा वजा 1 बरोबर टॅन थीटा अधिक सेक थीटा अधिक 1 छेद टॅन थीटा अधिक सेक थीटा वजा 1, हे आपल्याला डावी बाजू बरोबर उजवी बाजू दाखवायचे आहेत. यामध्ये आपण डावी बाजू दिलेली आहे टॅन थीटा बरोबर छेद सेक थीटा वजा 1, याला समीकरण नंबर 1 दिलं.
तर हीच डावी बाजू आपण घेतली, टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 आणि याच्या अंशाला छेदाला सेक थिटा अधिक 1 ने गुणलेलं आहे. पहा, अंशाला छेदाला एकच संख्येने आपण गुणू शकतो किंवा भागू शकतो. तसं या ठिकाणी सेक थिटा अधिक 1 न गुणलेलं आहे. आता डावी बाजू पहा, दोन्हींचा आता या ठिकाणी टॅन थिटा गुणिले सेक थिटा अधिक 1 हा गुणाकार आहे, म्हणून टॅन थिटा तसंच लिहिले, कंसात सेक थिटा अधिक 1 तसेच लिहिलेले आहेत. आता या ठिकाणी पहिले पद वजा दुसरे पद गुणिले पहिले पद अधिक दुसरे पद, म्हणजेच पहिल्या पदाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग, या सूत्रानुसार सेक वर्ग थिटा वजा 1, 1 चा वर्ग 1च येतो. अंश आहे तसा लिहिला टॅन थिटा कंसात सेक थिटा अधिक 1, सेक वर्ग थिटा वजा 1 म्हणजेच टॅन वर्ग थिटा, म्हणून आपण या ठिकाणी टॅन वर्ग थिटा लिहिला. आता एक टॅन थिटा आणि या टॅन वर्ग थिटा मधला एक टॅन वर्ग थिटा कॅन्सल होतो, म्हणजे सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा शिल्लक राहतो. पहा, आता या ठिकाणी सेक थिटा अधिक 1 आणि टॅन थिटा मिळालेले आहेत. याला आपण समीकरण नंबर 2 म्हटलेले आहे. समीकरण 1 काय आहे? टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 आणि समीकरण 2 काय आहे? सेक थिटा अधिक 1 छेद टॅन थिटा. आता ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत. पहा, ही दोन्ही डावी बाजू ही आहेच आणि ही डावी बाजू घेऊनच आपण हा भाग देखील सिद्ध केलेला आहे. आता ही दोन्ही गुणोत्तर समान आहेत, म्हणून आपण ते गुणोत्तर के मानूया. जर समान गुणोत्तर असतील तर समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार पहा, त्यांची बेरीज किंवा वजाबाकी केली तरी गुणोत्तर बदलत नाही, म्हणून आपण या ठिकाणी बेरीज घेतली. टॅन थिटा अधिक सेक थिटा अधिक 1 छेद सेक थिटा वजा 1 अधिक टॅन थिटा हे घेतलेले आहेत, बरोबर केच येणार. आता हा वजा 1 फक्त आपण या ठिकाणी पुढे घेतला तर आपल्याला मिळेल, हे एक आपल्याला केची किंमत मिळाली. याच्यावरून आपल्याला टॅन थिटा छेद सेक थिटा वजा 1 बरोबर टॅन थिटा अधिक सेक थिटा हे सिद्ध करता येतं.